हाय फ्रेंड्स, तर आज आपण ना महाराष्ट्राची प्रसिद्ध आणि सगळ्याला आवडीची झणझणीत आणि चमचमीत अशी मिसळपाव बनवणार आहे. तर कशी बनवायची ते बघूया. तर इथं मी ना पाव किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि आता या मटकीमध्ये पाणी घालून स्वच्छ अशी ना मटकी धुवून घ्यायची आहे. तर आता इथं पाणी घालून मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता मटकी शिजवायला घालायचं आहे. त्यासाठी ना गॅसवर एक तांब्या पाणी घेतलेलं आहे. पाणी चांगलं गरम होऊ दिलं. त्यानंतर याच्यामध्ये ना मटकी घालून घ्यायची आहे. आता मटकी घालून झाल्यानंतर याच्यासोबतच ना 1 चमचा ना हळदी पावडर घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि ना मटकी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. जास्तही शिजवायची नाही, पण चांगली शिजली पाहिजे. आता मटकी शिजते आहे तोपर्यंत मी इकडं ना कांदा असा लांबका कापून घेतलेला आहे आणि खोबरंही लांबकंच कापून घेतले. सोबतच अद्रक घेतले, 5-6 पाकळ्या लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता सगळ्यात पहिलं काय केलं आहे, गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना न तेल घालताच खोबरं असं सुकं ना परतवून घ्यायचं आहे. आता खोबरं चांगलं लालसर होऊ द्यायचं आहे. त्यानंतर ना गॅस कमी करायचा आणि ना याच्यामध्ये 1 चमचा ना खसखस घालून घ्यायचा आहे आणि ना 1 चमचा तीळ घालून घ्यायचे आहे. आणि खसखस आणि तीळ ना कमी गॅसवरच भाजायचं आहे, नाहीतर ना खसखस आणि तीळ ना मोठ्या गॅसवर भाजले की लगे करपतं बघा. त्याच्यामुळं कमी गॅसवर चांगले असे ना परतवून घेतली आणि आता एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता काय करायचं, त्याच कढईमध्ये ना एक अर्धा चमचा तेल घातलं. त्यानंतर त्याच्यामध्ये ना सगळ्यात पहिलं अद्रक घालून घ्यायचं आणि सोबतच आता 4-5 पाकळ्या ना लसूण घालून घ्यायचं आहे. आता लसूणही चांगलं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर ना याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. आता कांदा घालून झालेला आहे आणि मीडियम गॅसवर कांदा ना चांगला असा परतवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये ना लगेचच 1 चमचा ना जिरे घालून घ्यायचे आहेत. आता जिरे घालून झालेले आहेत आणि आता कांदा ना चांगला असा मीडियम गॅसवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा जेवढा लाल भाजला जातो ना तेवढं मिसळीला चव छान येते. आता तुम्ही बघू शकता कांदा चांगला परतलेला आहे. तर आपण याचं वाटण तयार करून घ्या. सगळ्यात पहिलं खोबरं तीळ ना बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खोबरं तीळ बारीक झाली की त्याच्यात लगेचच कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि ह्याची छान अशी पेस्ट तयार करायची. आता पेस्ट तयार झालेली आहे. दुसऱ्या साईडला बघू शकता मटकी चांगली शिजली आहे. आता मटकीमधलं पाणी काढून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला रस्सा तयार करताना याला वापरायला येतं त्याच्यासाठी. त्यानंतर बघा कढईमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. तर मिसळ म्हटलं की थोडंसं तेल जास्तच घालायचं. त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. सोबतच कढीपत्ता घालायचा आहे आणि आता हे चांगलं असं ना परतवून घ्यायचं आहे. तर आता कांदा लालसर झालेला आहे, तर त्याच्यामध्ये वाटण घालून घेऊया. आता वाटण घालून झाल्यानंतर बघा हे वाटण ना छान असं जेवढं तेलामध्ये होईल तितकं ना छान असं ना परतवून घ्यायचं आहे. वाटण जेवढं चांगलं परतलं जातं ना तेवढं मिसळीला चव छान येते बघा. तर बघू शकता आता ना चांगलं हे परतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. सगळ्यात पहिलं 1 चमचा हळदी पावडर घालायचं आहे. त्यानंतर 2 चमचे धने पावडर घालायचं. मिक्स करून घ्यायचं आहे आता याला सगळं. आता हे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच ना याच्यामध्ये 1 चमचा ना लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता लाल तिखट घालून झाल्यानंतर सोबतच ना ह्याला अगोदर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना 1 चमचा ना कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे मी. तुम्ही तुमच्या साठवणीतला ना कोणताही काळा मसाला वापरू शकता. त्यानंतर ना 1 चमचा मिसळीचा मसाला घालून घेतलेला आहे आणि आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आणि ह्या मसाल्याला ना तेल सुटेपर्यंत ह्याला ना चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आता हे मसाले जळू नये त्याच्यासाठी अगोदर थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. तर आता याला तेल सुटेपर्यंत चांगलं असं ना 1-2 मिनटं ना ह्याला परतवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये ना मटकीचं पाणी घालून घ्यायचं आहे. तर मटकीचं पाणी घालून झाल्यानंतर थोडीशी मटकीही टाकून घ्यायची आणि ना आता ह्याला गरमच पाणी वापरायचं आहे बघा.
आता पाणी घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं असं ना उकळी येऊ द्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता इथं ना छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त अशी आपली मिसळ तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी एकदम झणझणीत आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपली मिसळ तयार झालेली आहे. आणि याला तर्री तर कसली छान आलेली आहे बघू शकता. आणि याचा रस्साही बघा कसला असं ना छान झालेला आहे आणि एकसार झालेला आहे. तर एकदम मस्त अशी एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला जर मिसळची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला मग मस्त असं ना आपला मिसळीचा रस्सा तयार झालेला आहे. तर आपण आता याला वाढून घेऊया. तुम्ही ना इथं पाव ना गरमही करून घेऊ शकता, पण मी असेच घेतलेले आहेत. सगळ्यात पहिलं असं ना रस्सा काढायचा, त्यानंतर थोडीशी मटकी घालून घ्यायची आणि वरून लगेचच फरसाण घालून घ्यायचं आहे. आता फरसाण घालून झाल्यानंतर लगेचच सोबत बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि वरून थोडीशी मटकी आणि थोडासा रस्सा घालून घ्यायचा आणि मस्त अशी आपली मिसळपाव तयार आलेली आहे. जर तुम्हाला अशा साध्या सिंपल रेसिपी